तू नक्की शिफ्ट होणार, कारण आरेल आहे आपली, 34ची आरेल आहे. आरेल प्रमाणे बिल्डरला ती रिकामी करून द्यावी लागते, त्याच्याशिवाय त्याचंही काम नाही होणार. पण आमच्या नागरिकांचं म्हणणं काय आहे, त्याला थोडा घालावा हा नाहीये, त्यांचं तेच म्हणणं आहे, आमचं तेच म्हणणं आहे. इतर मंदिरांचे पुरावे फारसे नसल्यामुळे त्यांना स्थापित करणं त्यांना सोपं गेलं, पण ह्या मंदिराचं सगळे पुरावे आहेत. मंदिर अस्तित्वात आजही आहे. तर मंदिराला जी काही त्यांची 500 फूट 1000 फूट जी जागा आहे त्या जागेवर लोकेट करावं आणि पोडियम खाली, ह्याच्या खाली असता कामा नये. अस्तित्व संपून जाईल पूर्ण मंदिराचं, हीच मागणी आहे. महानगरपालिकेने जागा जरी तुमची असली तरी तुमच्या तेवढ्याच तोडीनी त्यांचा रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डचा भान ठेवून बिल्डरला सांगून ही जी काही जागा असेल 500 1000 फूट ती त्यांना बांधून देव. जमीन तो आता त्यांचा जो संयोग होतो त्यांच्या आपल्या देवळाचा, तो व्हायला पाहिजे, एवढीच आमची मागणी. आम्हाला कुठेही आडमोठेपणा आमचं धोरण नाही. ताई, संदीप देशपांडेंनी आज एक पोस्ट केली आहे की ते अतिशहाणे आहेत, त्यांचा बैल रिकामा आणि त्यांचा जो अंगुली निर्देश आहे तो सामनातल्या रोखठोक सदरावरती आहे. खरं तर विरोधी पक्षांच्या कामगिरी संदर्भात रोखठोक सदरातून काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. राज ठाकरेंवरती आक्षेप असण्याचं किंवा त्यांच्या कामाविषयी बोलण्याचं कोणाला कारण नाही, असा एकंदरीत मनसेचा सूर आहे. नाही, मुळामध्ये एखादा सामनाचा जेव्हा अग्रलेख येतो तो कोणाला एकाला असा उद्देशून नसतो. आणि संदीप ज्या भूमिका मांडतायत त्या भूमिकेशी राजसाहेब सहमत आहेत की नाही ते अजूनही कळलेलं नाही. त्यामुळे संदीपच्या भूमिकेला फारसं कोणी त्यांच्याच पक्षात अगदी सिरियसली घेत नाहीयेत. त्यामुळे आम्ही पण घेणार नाही. मित्रपक्ष एकत्र आलोय, 2 भाऊ एकत्र आलेत, 2 पक्षाचे नेते एकत्र आलेत. त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा सन्मान राखून सांगेन, नक्कीच याच्यामध्ये मोठे दोघंही भाऊ म्हणून निर्णय घेतील.